कराड नगरपालिका ही आपले यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांची ही नगरपालिका आणि त्यांच्याबरोबर या नगरपालिकेमध्ये काम करणारे जे पी डी पाटील, तर ते कायम या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कायम काम केलेलं आहे. म्हणजे हे संपूर्ण नगरपालिका ही नेहमी काँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या ताब्यातच राहिलेली आहे. मग पी डी पाटील यांनी सयाजी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्याच्याही ते अध्यक्षच होते. त्यानंतर हे आपलं विद्यानगर भागामध्ये जे सायन्स कॉलेज किंवा पी डी पाटील आणि ते पी जी पाटील हे अध्यक्ष होते, कुलगुरू आपले कोल्हापूर विद्यापीठाचे. तर त्यांचं संत गाडगे महाराज कॉलेज वगैरे. तर या संदर्भामध्ये तो परिसर फारसा विकसित झालेला नव्हता. आता थोडी त्यामध्ये चांगली प्रगती होऊन तो परिसर विकसित झालेला आहे. परंतु आता यामध्ये विकास अजूनही व्हायला पाहिजे. यासाठी सर्व नगरपालिका तर प्रयत्न करते, परंतु विविध पर्यावरण तज्ज्ञ, त्यानंतर कोयना संगम, कृष्णा कोयना संगम वगैरे सगळ्या भागामध्ये जास्तीत जास्त सुधारणा व्हाव्यात, बस स्टँड परिसर वगैरे. तर हे नगरपालिकेचे कामं सर्व करणार. परंतु आता काही वेगळं काय झालं या नगरपालिकेमध्ये, तर ही काँग्रेसची जी सत्ता होती ती गेली. एक महत्त्वाचं, आता ती सत्ता जरी गेलेली असली तरीही यामध्ये एक सगळ्यात आनंद कुणाला झालेला आहे, तर आनंद झालेला आहे हे शिंदे सेनेचे जे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहे जयवंत शेलार. त्यांनी ज्यावेळेस या नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पदग्रहण समारंभ झाला, त्यावेळेस या जयवंत शेलारांनी एक जुनी आठवण सांगितली. त्यांनी सांगितलं की 1994मध्ये धर्मवीर आनंद दिघे कराडला आले होते. 1994मध्ये आणि 95ला एक आपल्या बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आली होती आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. तर 1994मध्ये धर्मवीर आनंद शिंदे कराडला आल्यानंतर त्यावेळी हे जयवंत शेलार हेही त्यांच्यासोबत होते. तेव्हा ते जे आनंद शिंदे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे म्हटले की शिंदेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार यांना म्हटले होते की कराड नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे. आणि त्यांचं जे स्वप्न होतं, आज त्यांच्या स्वप्नाची पूर्ती झाली आहे असं. आणि या त्यांचं स्वप्न जरी पूर्ण झालेलं असलं आणि या क्षणाचा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, असं शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार यांनी पदग्रहण समारंभाच्या वेळी सांगितलं. आणि मग यावेळेस हा जो म्हणजे यांचं जे भाषण झालं त्यावेळेस सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता दुसरं एक वेगळेपण असं या कराड नगरपालिकेचं, म्हणजे पहिल्यांदा भाजपची सत्ता आली. दुसरा एक प्रकार, कराड नगरपालिकेचा जे नगराध्यक्ष आहेत राजेंद्र सिंह यादव, तर यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सत्कार समारंभात त्यांनी जाहीरच केलं की कराड नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा भत्ता हा जनरल घेणार नाही आहे, तो जनरल फंडाला वर्ग करायचा. नगराध्यक्षासाठी असलेली जी गाडी असते ती मी वापरणार नाही आहे. म्हणजे आता हा जो प्रकार सुरू झाला, तर त्या संदर्भामध्ये त्यांचं हे निस्पृह वक्तव्य लोकांना खूप आवडलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला. त्यानंतर त्यांनी अजून सांगितलं की नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याचं सुशोभीकरण लवकरच आम्ही करणार. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड नगरपालिकेला 2 जानेवारीला भेट दिली होती, म्हणून त्यांचं स्मरण म्हणून दरवर्षी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालिकेकडून अभिवादन केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आणि मग हे असं बोलल्यानंतर
कारण नगरपालिकेत लोकं निवडून येतात. लोकांचा विकास करण्याऐवजी स्वतःचाच विकास करणारे खूप जण असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, त्याच्या विचाराचा काही जणांना खूपच विसर पडत असतो आणि लोकांचं भलं करण्याबाबत आपण स्वतःचंच भलं होतं याचाही विसर त्यांना पडतात आणि त्यासाठी नगरसेवक होण्यासाठी, नगराध्यक्ष होण्यासाठी हे लोकं काहीही करतात. मग अंतर्गत रस्ते असोत, त्यानंतर अतिक्रमण असतो, कचरा प्रश्न असो, अनेक प्रकारचे अनेक जे प्रश्न असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असोत आणि लोकांना ज्या सोयीसुविधा द्यायच्या, त्या संदर्भातलं जे दिरंगाई करणारे म्हणजे कार्यक्षम असे जे लोक असतात, प्रशासन, तर त्या प्रशासनावर दबाव असणारा हा जो भाग आहे तो पण करायचा. मग हे जे राजेंद्र सिंह यादव नगराध्यक्ष कराडचे त्यांनी जी घोषणा केली त्यामुळं लोक चकितच झाले पहिले. कारण प्रत्येकजण कोणी काय जो सत्तेचा मोह असतो आणि त्या मोहामध्ये हे संपूर्ण पैसे वगैरे, मग डांबरीकरण करण्यामध्ये खा पैसे, ह्या टेंडरमध्ये खा पैसे, त्या टेंडरमध्ये रस्त्याच्या किंवा पाण्याच्या किंवा इतर कचऱ्याच्या, म्हणजे सगळ्या याच्यामध्ये टेंडर काढा आणि त्याच्यामधून आपला खिसा कसा भरता येईल असे बहुसंख्य लोक उद्योग करत असतात आणि त्यामधून लोक तक्रारी घेऊन जातात, परंतु त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही जात नाही आहे नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून. तर आता हे हे जे आपले राजेंद्रसिंह यादव यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगितल्यामुळं लोकांचं त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाला, की हे शिवसेनेचा येथे पदभार स्वीकारल्यानंतर हे राजेंद्रसिंह यादव यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही केलेलं नाही असं हे जे घोषणा केलेल्या आहेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहे आणि म्हणजे यानंतर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर काय होतं हे लोकांनी आता अनुभवलं आहे. तर हे जे राजेंद्र सिंह नगराध्यक्ष आहेत, हे यांच्याबरोबर माजी आमदार बाळासाहेब पाटील, त्यानंतर शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, अल्ताफ शिकलगार आणि मुख्याधिकारी प्रशांत होटकर यावेळेस ते तिथे उपस्थित होते आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपस्थित होते. त्यानंतर माजी आमदार बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील, लोकशाही आघाडीचे जयंत पाटील, नगरसेवक जयवंत पाटील हे जरी उपस्थित असले तरी जे राजेंद्र सिंह यादव काय म्हणाले, की मी काही एकटा कारभार करणार नाही, मला सर्वांना बरोबर घ्यावं लागणार आहे. कारण पी डी पाटील यांनी 42 वर्षे कराड शहराचा विकासाचा गाडा हाकला, त्यांची पूर्णपणे सत्ता यामध्ये होती. या शहराचा आणि त्यांचा जो विचार आहे तो आपण पुढं नेणार, परंतु शहरात अजूनही अनेक प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि पुन्हा कराड शहर हे देशामध्ये 1 नंबरचं शहर करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हे लोक जे होते की फारुख पटवेकर, त्यानंतर विजय वाटेकर यांनी सुद्धा आपापली मनोगत व्यक्त केली आणि शेवटी हा जो म्हणजे निष्प्रभपणाचा जो भाग ह्या आपल्या राजेंद्र सिंह यादव यांनी दाखवला, तो निश्चितच इतरांना म्हणजे त्यामध्ये जे महत्त्व आहे अगदी घोषणा जे करण्यामध्ये, तो इतरांना प्रेरणादायी व आदर्शवत असावा अशी एक भूमिका आहे. तर अशा या पद्धतीचे आमचे जे व्हिडिओ असतात ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जे काही कोणी करत असतं तर त्या पद्धतीचं आम्ही त्याची दखल घेत असतो. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने बघत असतात. 10, 12, 15 लाख लोक बघत असतात. या चॅनलला आपण जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.